नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. फुटेना तुटेना चढेना ढळेना, सदा संचले मी पण ते कळेना. तया एक रूपासी दूजे न साहे, मना संत आनंत शोधून पाहे. ज्या चिरंतन परमात्म्याचा शोध घेण्यास समर्थांनी आपल्याला सांगितले आहे, ते परमतत्व कसे आहे याचे वर्णन समर्थांनी या श्लोकात केले आहे. ना चा सुरेख अनुप्रास साधताना समर्थ म्हणतात की हे परमतत्व कसे आहे, तर फुटेना तुटेना चळेना ढळेना असे त्याचे वर्णन ते करतात. हे जे चिरंतन स्वस्वरूप आहे ते फुटत नाही, तुटत नाही व ते अचल असल्याने इकडे तिकडे ढळत नाही व वैराग्य भावनेने वेढलेले असल्याने कशानेही ते चळत नाही. हे चिरंतन सत्य सर्वव्यापी आहे. या पृथ्वी तलावरील सर्व गोष्टी ह्या नाशवंत आहेत. त्यांना उत्पत्ती, स्थिती व लय आहे. परंतु चिरंतन तत्व हे त्याच्याही पलीकडे आहे. त्याला उत्पत्ती नाही व लयही नाही. ते कायम आहे. जीवामधील चैतन्य जसे कायम असते तसे ते आहे. जीवातले चैतन्य हरवले की जीव आटोपला, परंतु सत्स्वरूप मात्र कधीही न हरवणारे आहे. हे सर्व काही प्रापंचिक माणसाला कळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रापंचिक माणसाचा असलेला मीपणा होय. हा मीपणा अहंकारातून येतो. इतरांनी केलेल्या कामाचे श्रेयही जेव्हा मनुष्य स्वतःकडे घेतो तेव्हा अहंकार जन्माला येतो. अहंकारामुळे माणूस इतरांना तुच्छ लेखतो. मीच काय ते सत्य, मीच काय तो करता करविता असे त्याला वाटते. बाकी सारे जग आपल्या पुढे मिथ्या आहे असे त्याचे ठाम मत बनते. कारण अहंकारामुळे त्याच्या दृष्टीवर मीपणाची झापड आलेली असते. पुराणातील हिरण्यकश्यपूचे उदाहरण आपल्याला माहीत आहेच. ही झापड जेव्हा दूर होते तेव्हा त्याला सत्य काय ते उमजते, पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. या चिरंतन सत्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अन्य जाणीव सहन होत नाही. याचाच अर्थ असा की चिरंतन सत्याला जवळ केले तर बाकी कोणत्याही गोष्टीला जवळ करण्याची जरुरीच उरत नाही. कारण माणसाचा अहंकार गळून जातो. त्याला जर सत्स्वरूपाचा शोध लागला तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचे त्याला आकर्षण वाटणारच नाही. त्याच्या मनातील सर्व वासना विकार गळून पडतील व तो एकमेव अशा चिरंतन स्वरूपाचाच स्वीकार करेल. अशी अवस्था वैराग्यशील झालेली असेल. त्याला इतर कोणत्याही गोष्टीत रुची राहणार नाही. तो निस्संग होईल. अशी अवस्था व्यक्तीची होऊ शकते जर त्याला चिरंतन सत्याचा शोध लागला तरच. म्हणून समर्थ म्हणतात की तया एक रूपासी दूजे न साहे. त्याला दुसरे काही सहनच होत नाही, कारण त्याला आणखी काही जवळ करण्याची गरजच उरत नाही. कारण त्याच्यासारखे तेच असते. या समहाच अशी अवस्था असते. यासाठीच प्रत्येकाने चिरंतन अशा परमात्म्याचा शोध घेतला पाहिजे. त्यासाठी ऐहिक सुखाचा त्याग करून प्रपंचातील आसक्ती कमी केली पाहिजे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, खरा परमार्थ तोच होय की ज्या प्रपंचात अभिमान, अहंभाव आणि मीपणा गळून पडला आहे व प्रपंच आपण कर्तव्य भावनेने करतो आहे. असा प्रपंच हा परमार्थच होय. यासाठीच आपण प्रत्येकाने ह्या चिरंतन सत्याचा शोध घेऊन आपले मानवी जीवन धन्य केले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.